सर, भारत सोने की चिडिया आपण ज्याला म्हणतो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की सोनं खरेदी करू नका. राजनीतीवर न बोलता आपण हम्म. अर्थनीतीवर बोलूया. क्रूड ऑइलवर अतिशय मोठ्या प्रमाणावर जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ग्रोथ पाथवर चाललेलं आहे, आपली Right. इकॉनॉमी चांगली होती आणि एकदम हे काय होतंय, त्याच्यामध्ये महागाई वाढू शकते का? जॉब्स वरती किती इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे. इंडस्ट्रीची परिस्थिती शेकी झाली की नोकरीची परिस्थिती शेकी शेकी होते, होते. नोकरीची परिस्थिती शेकी झाली की नोकरदाराची परिस्थिती शेकी होते. एकंदरीत सामान्य माणसाची आर्थिक स्थिती सध्या कशी राहिली पाहिजे? हिशी लावा, गोल्ड बॉन्ड मध्ये पैसे टाका, 12 महिन्याने घ्या, 15 महिन्याने घ्या. तर नेमका हा डॉलर आणि पैसा एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त, त्यावेळेस रुपयाची पत कमी होते. अशा परिस्थितीमध्ये नेमकं मी माझी आर्थिक स्थिती जी आहे कशी ठेवली पाहिजे? मी जमीन घेतली पाहिजे, माझ्याकडे स्वतःकडे हार्ड कॅश पाहिजे. आज इमर्जन्सी सिच्युएशन नाहीये, आज अलर्ट आहे. उद्या इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण होईल, एखादा देश बँकरप्ट होईल. पंतप्रधानांचंही काही मीडियामध्ये स्टेटमेंट होतं की सिच्युएशन्स कॅन गो मोर वर्स्ट. तर नेमकं परिस्थिती कशी होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये? सीआयआयचे माजी अध्यक्ष कोटक सांगतात की अजून समोर वाईट काळ येणार. आपली सरकार, आपलं अर्थमंत्री सिच्युएशनला पहिलेच पूर्व प्लॅनिंग करण्यामध्ये असफल राहील. देशाचा प्रमुख म्हणतो की अरे बापरे, जगात युद्ध सुरू झालंय, आता काही खरं नाही, सगळेजणांनी सावध व्हा. परत सर, तेव्हा बंगालचं इलेक्शन चालू होतं. शेतकऱ्यांनी Correct. खताचं जे वापर आहे ते 50% कमी करा. देशांनी नॅनो युरिया तयार केलेला आहे, पण आपण नॅनो युरियाकडे डाऊटनी बघतो. कांद्याच्या किमतीमुळे या देशात सरकार पडू शकतो. मुकुंद सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर, भारत सोने की चिडिया आपण ज्याला म्हणतो, ह्या देशामध्ये सोनं खरेदी केल्याशिवाय कुठलाच फेस्टिवल आपण फेस्टिवल सारखं मनवतो का नाही असा प्रश्न पडतो. पण आपल्याच देशामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की सोनं खरेदी करू नका. तर नेमकं ह्या मागचं कारण असं नेमकं काय आलेलं आहे की अशा गोष्टी समोर येत आहे? गेले 8 दिवस झाले हा विषय अत्यंत चर्चेला जातोय आणि कारण स्पष्ट आहे, कारण तो तेवढा महत्वाचा आहे. परिस्थिती चॅलेंजिंग आहे आणि ही घोषणा सडनली आली, एकदम आकस्मित आली आणि त्यामुळे लोकांना सेट व्हायला वेळ जातोय. आजच्या पॉडकास्टमध्ये विनय, आपण राजनीतीवर न बोलता आपण अर्थनीतीवर बोलूया. नक्कीच. कारण सगळ्यात शेवटी कोण काय बोलतं याच्यापेक्षा माझा खिसा कसा बोलणार आहे हा विषय सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि बरोबर. आपण त्याला फोकस करूया. राईट सर. तुम्ही म्हणाला तो मुद्दा अत्यंत बरोबर आहे हम्म. की माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आपण सोनं घेणं पोस्टपोन करूयात, Right. वर्षभर खरेदी करू नका. आणि जी वस्तू अत्यंत प्रिय आहे त्याच्यावर हे बोललं गेलं, जी सेलिब्रेशनशी, आनंदाशी निगडीत आहे, राईट. लग्न कार्याशी निगडीत आहे, तर त्याच्यामुळे एकदम झटका बसतो आणि लोकांना वाटतं की खरंच परिस्थिती विदारक आहे का. बरोबर. याच्यावर बोलताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की केवळ ही गोष्ट नाही, टोटल 10 गोष्टी बोलल्या गेल्या आणि सोन्याबरोबर पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा याच्यावर बोललं गेलंय. राईट. मी त्या गोष्टींकडे येतच आहे. तर पेट्रोल, त्यामुळे डिझेल. एक गोष्ट आयसोलेट करून आपल्याला चालणार नाही. ओके. पण नक्की जी गोष्ट सेलिब्रेशनशी निगडीत आहे त्याच्यामुळे सर्वसामान्याला एक वेगळा झटका बसतो राईट. आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. याची उत्तरं आपण आपल्या पॉडकास्टच्या प्रश्न उत्तरात पुढे येणार आहेत, राईट. तर सखोल पद्धतीने त्यावेळेस याचं नक्कीच सर. ओके. तर नेमकं आता जसं मी सांगितलं की हा निर्णय त्यांनी का घेतला, म्हणजे त्यांनी एक जी अनाउन्समेंट केली, या अनाउन्समेंट माग लॉजिकल रिझनिंग काय आहे, मला हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडनं हा खरा प्रश्न आहे. राईट. की ज्या वेळेस आपण गेले अनेक वर्ष की भारत ग्रोथ पाथवर चाललेला आहे, आपली Right. इकॉनॉमी चांगली होती आहे, GDP मग चांगली आपण होती. 5 नंबरवर आलो, मग 4 नंबरवर आलो, मग आता 3 नंबरवर जाणार आहे आणि एकदम हे काय होतंय, काय होतं? राईट. हे समजून घेणं गरजेचं आहे की आशियामधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पूर्ण जगावर चॅलेंजेस निर्माण झाले. राईट. म्हणजे क्रूड ऑइलवर अतिशय मोठ्या प्रमाणावर जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. राईट. मग केवळ दळणवळण नाही, केवळ लॉजिस्टिक्स नाही, तर ऑइल बेस्ड अनेक इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स, अनेक केमिकल्स, अनेक फर्टिलायझर्स आहेत, म्हणजे बरोबर. खतं आहेत
आणि याच्यावर फार मोठा इम्पॅक्ट पडतो, कारण ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, जर जगात 100 लिटर तेल बनत असेल तर 40 ते 42 लिटर तेल जिथे युद्ध चालू आहे तिथं बनतं. इराणच्या पट्ट्यामध्ये इराण तेवढं. आणि युएईचा UAE पट्टा, गल्फचा पट्टा. गल्फ कंट्रीज. तर ज्यामुळे जर तुमचं 100 लिटर पैकी 40 लिटर जर शेकी होत असेल तर अख्खं जग शेक होणार. बरोबर. मग अमेरिका, रशिया आणि इराण आणि युएई UAE. सारखे देश जे ऑइल प्रोड्यूस करतात, नैसर्गिकरित्या जिथं ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे, ते देश सोडले तर सगळ्यांना भीती निर्माण झालेली आहे. जगाची अर्थव्यवस्था ही ऑइल बेस्ड प्रॉडक्टवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आपण तर खूपच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. राईट. आपण प्रोड्युसर नाही आहेत त्यामुळे. जर भारतात 100 लिटर तेल लागत असेल, म्हणजे ऑइल म्हणजे पेट्रोकेमिकल लागत असेल, तर त्यातले 93 लिटर आपण बाहेरनं आणतो. आपण स्वतः फक्त 7च लिटर करतो. राईट. याच्यावरनं लक्षात येईल की आपण किती अवलंबून आहे. आणि हे 40% शेक झाल्यामुळे आपल्यावर मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे. आणि मग देशाला असं वाटलं की आता लोकांना अलर्ट देणं गरजेचं आहे, लोकांना सावध करणं गरजेचं आहे, म्हणून ही गोष्ट. सर, जसं तुम्ही क्रूड ऑइल वरतीच सगळं चक्र फिरतं आहे असं तुम्ही म्हटले, महागाई त्याच्यामुळे वाढू शकते का? हा माझा पुढचाच प्रश्न आहे, की आता सध्या जी कंडिशन चालू आहे त्यामुळे दळणवळण जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये महागाई वाढू शकते का? जॉब्स वरती किती इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे आणि एकंदरीत सामान्य माणसाची आर्थिक स्थिती सध्या कशी राहिली पाहिजे? मला हे जाणून घ्यायला आवडेल. हे प्रश्न आपण 3 तुकड्यात घेऊ. ओके सर. सगळ्यात पहिल्यांदा आपण महागाईवर बोलू. ओके. ज्या आपल्या भारताचा जो इम्पोर्ट आहे त्यातला सगळ्यात मोठा एलिमेंट आहे ऑइलचा. राईट. आणि क्रूड ऑइल शिवाय डिझेल, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी शिवाय देशाची एनर्जी मुवमेंट चालू शकेल अशी कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे का? तर अत्यंत गरजेची आहे. राईट. आता बघा, आपण कुठल्या विचित्र फेऱ्यात अडकलेलो आहे. 40% ऑइलच्या मॅन्युफॅक्चरिंगला हात लागलेला आहे. बरोबर. जिथून आपण मेजर इम्पोर्ट करतो. त्यामुळे आपल्याकडे इम्पोर्ट मिळायला प्रॉब्लेम झालाय. तिथं ऑइल कमी प्रोड्यूस व्हायला लागलंय म्हणून शॉर्टेज झालं. शॉर्टेज झालं म्हणून आपल्याकडे शॉर्टेज यायला लागलं. मग त्याला जर भरून घ्यायचा प्रयत्न केला तर इतर लोक महागात विकतात, त्यामुळे महागाई वाढली. युद्ध चालू आहे आणि त्याच मार्गातनं पेट्रोलियम प्रॉडक्ट येतात, यायला अडथळा येतो, बरोबर, म्हणून शॉर्टेज क्रिएट झालेलं आहे. जहाज आणताना इन्शुरन्स कंपन्या जास्त इन्शुरन्स मागतात, म्हणून पेट्रोलियम प्रॉडक्ट महाग झाले. थोडक्यात म्हणजे आपण शॉर्टेज आणि महागाई दोघांच्या मध्ये पेट्रोलियमच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट हे 4-5 देश जर सोडले तर सगळ्या देशांवर पडणार आहे. आपल्यावर तर पडणारच आहे, पडलेलंच आहे. हा महागाईचा पहिला. ओके सर. दुसरा विषय घेऊ आपण, सामान्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम करतो. राईट. म्हणजे गल्फचा, इराणचा आणि त्यांचा जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्यामुळे आपल्यावर खिशावरती काय परिणाम पडेल. एक लक्षात घ्या की इंडस्ट्रीची सगळी मुवमेंट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल, फर्टिलायझरमुळे शेती असेल, ऑइल बेस केमिकल्समुळे केमिकल इंडस्ट्री असेल, आणि लॉजिस्टिक इंडस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर या ऑइल इंडस्ट्रीचा फरक पडतो. राईट. शॉर्टेज झालं त्यामुळे ही मुवमेंट बंद होते. हा पहिला प्रॉब्लेम. ओके. म्हणजे माझ्याकडे जर रॉ मटेरियल आलं नाही तर मी काय प्रोसेस करावं हा प्रश्न आहे. मग फॅक्टरी कशावर चालवावी हा दुसरा प्रश्न आहे. हा एक भाग. दुसरा, मी गल्फला मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतो. मी युरोपियन याच मार्गाने युरोपमध्ये मोठा एक्सपोर्ट करतो. ओके. या समुद्र मार्गाने वस्तू जायला प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, त्यामुळे माझा एक्सपोर्ट इम्पॅक्ट झालेला आहे. दुसरा प्रश्न. तिसरा, ज्या देशांना मी एक्सपोर्ट करतोय त्या देशाची इकॉनॉमी इम्पॅक्ट झालेली आहे. आता ते म्हणतात आपली इकॉनॉमी इम्पॅक्ट झालेली आहे, खर्च कमी करा बाहेरून, म्हणून इम्पोर्ट कमी करा, म्हणून आपल्या एक्सपोर्टवर परिणाम घडलेला आहे. म्हणजे पुन्हा इंडस्ट्रियल प्रोडक्शन कमी झालं. डोमेस्टिक डिमांड म्हणजे भारत देशातली डिमांड तशीच आहे, पण आपला एक्सपोर्ट इम्पॅक्ट झाला. त्यामुळे ट्रेड, इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टरवर याचा इम्पॅक्ट पडतो. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की इंडस्ट्रीची परिस्थिती शेकी झाली की नोकरीची परिस्थिती शेकी होते, नोकरीची परिस्थिती शेकी झाली की नोकरदाराची परिस्थिती शेकी होते.
कंपनी शेकी झाली की तो म्हणतो यावर्षी इन्क्रिमेंट प्रमोशनचा विचार करणार विचार नाही, करणार. त्यामुळे एम्प्लॉई डिस्टर्ब होतो. एम्प्लॉई डिस्टर्ब झाले की घरी डिस्टर्ब घरी होतो. डिस्टर्ब. या विषयच सर्कलमध्ये अडकलेलो आहोत आणि याचा परिणाम आपल्याला अजून काही काळ नक्कीच जाणवणार आहे. ओके. सर पुन्हा मी त्याच प्रश्नाकडे येईल की सोनं खरेदी करू नका असं त्यांनी म्हटलंय. भावनिकरित्या ते आपल्यासाठी म्हणजे माझ्या आईसाठी सुद्धा सोनं म्हटलं की सगळं काही आहे घरामध्ये, तशी भारतीय कंडिशन आहे. हो. पण सोन्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जर का काही सध्या सेलिब्रेशन्स मध्ये इन्व्हॉल्व आहे, कारण की अनाउन्समेंट करताना सिल्वर बद्दल काही म्हटलं नाही गेलं, प्लॅटिनम बद्दल काही म्हटलं नाही गेलं, डायमंड बद्दल काही म्हटलं नाही गेलं. ह्या गोष्टींना जर का बघता आणि गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड वर खाली ग्राफ राहिलेला आहे सिल्वर, गोल्ड आणि बाकीच्या मेटल्सचा. तर सध्या काय कंडिशन्स आहे बाकीच्या मेटल्सची पण आणि त्याच्याबद्दल काय ओव्हरव्ह्यू आहे? ओके. आपण पेट्रोलियम क्रूड ऑइलवर व्यवस्थित बोललेलो आहे. येस. तो सगळ्यात मोठा इम्पोर्ट मधला भाग आहे. ओके. म्हणजे आपल्या भारताचा जर विचार केला तर साधारण दर महिन्याला 1,00,000 कोटीच्या आसपास आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट इम्पोर्ट करतो आणि दर महिन्याला साधारण 60,000 कोटी रुपयांचं सोनं इम्पोर्ट करतो. वा. आता सोन्यावर मी जो व्यावहारिक दृष्टिकोन मांडतो, एक लक्षात घ्या की काही प्रमाणात इंडस्ट्री मधलं सोनं म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग साठी वापरलं जातं, तो जर पार्ट सोडला तर सोनं हा सेलिब्रेशनचा भाग आहे. राईट. सोनं हा सेव्हिंगचा एक भाग आहे. मी तुम्हाला आणि आपल्या ऑडियन्सला एक प्रश्न विचारतो. तुम्ही या वर्षी 10 तोळे सोन्याचे दागिने घेतले. आपण पाडव्याच्या दिवशी दागिने घेतले. ओके. पुढच्या पाडव्यापर्यंत हे 10 तोळ्याचे दागिने आपल्या घरातली माऊली किती वेळा घालणार आहे? हार्डली 2-3 वेळेस. 2 किंवा 3 वेळेस. म्हणजे व्हॉट इज यूज व्हॅल्यू ऑफ दिस गोल्ड इन डे टू डे लाईफ? नथिंग लाईक. एक म्हणजे सेलिब्रेशन, दुसरं माझ्याकडे कॅश राहण्यापेक्षा मी सोनं घ्यावं. कॅश केव्हाही खर्च होईल, सोनं माऊलीच्या हातात गेलं की ते प्रोटेक्टेड राहतं आणि उद्या त्याची किंमत वाढते. बरोबर. म्हणजे माझा एक लक्षात घ्या, भावनिक दृष्ट्या मला जरी त्रास होत असला, माझ्या पत्नीला, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला जरी त्रास होत असला, माझ्या आईला जरी त्रास होत असला, काय आहे सोनं घेऊ देत नाही. पण हे मी सेव्हिंगचा फॉर्मॅट बदलतो आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दरवेळेस दर महिन्याला मी 60,000 कोटी रुपये का दुसऱ्या देशाला देऊ आणि माझं सेव्हिंग करू? गोल्ड बॉन्ड मध्ये सेव्हिंग करा. बरोबर. सोने चांदी विकणारे लोक 10 महिन्याची, 11 महिन्याची, 12 महिन्याची, 15 महिन्याची भिशी लावतात आणि एक इन्स्टॉलमेंट ते भरून 15 महिन्यानंतर पुन्हा सोनं खरेदी म्हणतात. त्या भिशीमध्ये आपण जायला हरकत नाही. 12 महिन्यात सिच्युएशन नॉर्मल होईल, आपले पैसे इंटॅक्ट राहतात, आपण नंतर गोल्ड घ्यावं. आज मला जे दर महिन्याला माझ्या खिशातनं मी 60,000 कोटी रुपये दुसऱ्या देशाला देतोय आणि माझ्याकडे नॉन मुव्हिंग ऍसेट आणतोय, म्हणजे मी घेतो, घरात कुठेतरी कोपऱ्यात ठेवतो, नाही तर तिजोरीत ठेवतो, त्याचा मल्टिप्लिकेशनला देशाला वापर होतो. हे जर पैसे मी वापरले तर ते ट्रान्झॅक्शन करता वापरले. उद्या जर देश नोकऱ्या कमी झाल्या तर सरकार म्हणेल मी मार्केटमध्ये पैसा आणतो, रोडचे कामं सुरू करूया. मी मार्केटमध्ये पैसा आणतो, R&D चे कामं सुरू करूया. मी मार्केटमध्ये पैसा आणतो, लोकल मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट करूया. त्याला देशाकडे पैसा राहणार नाही आणि म्हणून गोल्ड विकत घ्यायचं नाही. भिशी लावा, गोल्ड बॉन्ड मध्ये पैसे टाका, 12 महिन्यांनी घ्या, 15 महिन्यांनी घ्या, सिच्युएशन नक्की नॉर्मल होईल. सर याच्यामध्ये असाही सध्याच्या ज्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये डॉलर आणि पैसा या दोघांचंही कॉम्बिनेशन कुठे ना कुठेतरी सांगण्यात येत आहे की डॉलर महाग होईल, पैसा खाली पडेल आणि त्याचा कुठेतरी अवतीभवती गोल्ड पण पुढे येतं, क्रूड ऑइल पण पुढे येतं. तर नेमका हा डॉलर आणि पैसा यांच्यातला काय हा संभ्रम आहे का काय प्रश्न आहे? दुसरा अप्रतिम प्रश्न मी सोपं करून सांगतो. ओके. एक लक्षात घ्या की मी पहिल्यांदा सांगितलं की क्रूड ऑइलचं शॉर्टेज झालं. शॉर्टेज झालं म्हणून मला माल मिळाला नाही हा एक प्रश्न. शॉर्टेज झालं म्हणून समोरच्याने अपॉर्च्युनिस्टिक रित्या किंमत वाढवली हा झाला दुसरा प्रश्न. किंमत वाढवल्यामुळे भारतावर काय झालं की तेवढ्याच इम्पोर्टला मला जास्त पैसे द्यायला लागले, म्हणून माझं फॉरेन एक्सचेंज कमी व्हायला लागलं. ज्यावेळेस माझा बँक बॅलन्स कमी होतो, ज्यावेळेस माझा जास्त पैसा ड्रेन होतो, त्यावेळेस माझ्या अकाउंटची पत कमी होते आणि रुपया खाली पडायला लागतो. मी सोपं उदाहरण देतो. राईट, प्लीज. तुमची इकॉनॉमिक परिस्थिती साधारण असेल
तुमची कंपनी क्रायसिसमध्ये असेल तर बँकेत जा. हम्म. तो म्हणेल 11.5% व्याजाशिवाय मी लोन देणार नाही. बरोबर. आणि तुम्ही साऊंड कंपनी असेल हम्म. तर बँक म्हणते सर लोन घेऊन टाका ना, तुम्हाला प्रिफरन्शियल रेटने देतो, तुम्हाला 9% 9% लोन देतो. म्हणजे जो तगडा आहे त्याला 9% लोन बरोबर. आणि जो वीक आहे त्याला 11.5% 11.5% लोन. पण अर्थनीतीचा नियम असाच आहे. तर तो का बरं? तो का बरं म्हणजे अपॉर्च्युनिटी. ओके. जगाला अपॉर्च्युनिटी घ्यायची आहे, बँकेला अपॉर्च्युनिटी घ्यायची, त्याला रिस्क वाटते, बरोबर. म्हणून तो म्हणतो जास्त व्याज लावा. हम्म. त्याच पद्धतीने ज्यावेळेस माझा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याची तफावत वाढते, म्हणजे इम्पोर्ट जास्त होतो आणि एक्सपोर्ट तुलनेने कमी होतो किंवा यांच्यामधली वजाबाकी निगेटिव्ह साईडला वाढते, एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त, त्यावेळेस रुपयाची पत कमी होते. आणि अनेक वर्षापासून भारताचा हा प्रॉब्लेम आहे की आपला एक्सपोर्ट कमी आहे आणि तुलनेने इम्पोर्ट जास्त आहे. त्याच्यात कंट्रीब्युटर कोण कोण आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1 वर ऑइल आहे, त्याला पर्याय नाही, कारण ऑइल दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. बरोबर. क्रूड ऑइल. नंबर 2 आहे सोनं, जिथं प्रधानमंत्री म्हणाले की कृपया थोडे दिवस थांबा. तिसरं कोण आहे तर इडेबल ऑइल, आपण खाद्य तेल नंबर 3 वर इम्पोर्ट करतो. अच्छा. म्हणजे भारतातलं शेंगदाणा तेल चालत नाही, भारतातलं सोयाबीन तेल चालत नाही, पण इम्पोर्टेड पाम तेल चालतं, कारण ते स्वस्त आहे आणि आपल्याला स्वस्त पाहिजे. म्हणून आपण 200-250 रुपये लिटरचं शेंगदाणा तेल घेत नाही, 110 रुपयाचं पाम तेल घेतो, कारण आपण म्हणतो तेल हे तेलच आहे, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्यामुळे तो इम्पोर्ट वाढला. ज्यावेळेस पेट्रोकेमिकल महाग होतात त्यावेळेस फर्टिलायझर्स महाग होतात, म्हणजे खतं महाग होतात. तोही त्यांनी त्याच्यात एक मुद्दा मांडला होता की शेतकऱ्यांनी खताचा जे वापर आहे ते 50% कमी करा. आता या देशांनी, आपल्या देशात आपण अभिमान बाळगायला पाहिजे की आपण चंद्रावर यान उतरवलं. त्याच देशांनी नॅनो युरिया तयार केलेला आहे, पण आपण नॅनो युरियाकडे डाऊटनी बघतो की खरंच याच्यातनं मला शेतीची प्रोडक्टिव्हिटी मिळेल का. म्हणजे मी एक्सटर्नल डिपेंडन्स माझ्यावर ठेवतो, पण माझ्या देशातलं एक्सपेरिमेंटेशन करत नाही. ही बदलाची वेळ आलेली आहे, माइंडसेटच तसं. आणि शेवटची गोष्ट, तुम्ही आणि मी, म्हणजे तुमचा इयरफोन जर मी पाहिला तर तो इम्पोर्टेड असेल. नक्कीच. अशा साधारण टेक्नॉलॉजीच्या दरवर्षी आपण 2 लाख कोटीच्या गोष्टी विकत आणतो. शर्ट इम्पोर्टेड, जॅकेट इम्पोर्टेड, मग चायनावरनं येत असेल, व्हिएतनामवरनं येत असेल, पण शेवटी फॉरेन एक्सचेंज त्याच्या अगेन जातं. इम्पोर्टेड कारला जास्त स्टेटस आहे माझ्या डोमेस्टिक कारपेक्षा, त्यामुळे 1.5 किंमत असेल तरी इम्पोर्टेड कार, पण यांनी फॉरेन एक्सचेंज कमी होतं. ही प्रधानमंत्र्यांची मोठी 6वी अपील आहे की ज्या देशांनी सगळे कार तयार केलेले आहेत, इलेक्ट्रिक कार, आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या ऍडव्हर्टाईजमध्ये आता आम्ही टेस्लाला वेलकम करायला तयार आहे, अशा परिस्थितीत जर आपण चॅलेंजिंग टाइम मध्ये स्वदेशी नाही घेणार तर केव्हा घेणार. त्यामुळे आपल्याला फॉरेन गुड कमी विकत घ्यायचे का, त्याच्या अगेन्स्ट देशी गुड विकत घ्यायचे का, याचा विचार करायला लागेल. एक कुठेतरी माइंडसेट चेंज करून स्वदेशी व्हायला पाहिजे. करेक्ट. 110 रुपयाचं पाम तेलाच्या ऐवजी 200 रुपयाचं शेंगदाणा तेल वापरू का, तिळाचं तेल वापरू का, सरसोचं तेल वापरू का, हे ठरवायला लागणार आहे. काही दिवस सोनं पोस्टपोन होईल का हे बघायला पाहिजे, आणि 10-15% पेट्रोल डिझेलचा वापर कमी करू शकतो का हे बघा. नक्कीच. सर, आता तुम्ही सगळ्या गोष्टी बायफर्गेट करून सांगितल्या व्यवस्थितपणे. या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की जो प्रत्येक सामान्य नागरिक विचार करतोय की अशा परिस्थितीमध्ये नेमकं मी माझी आर्थिक स्थिती जी आहे ती फ्युचरिस्टिक विचारांनी कशी ठेवली पाहिजे. मी जमीन घेतली पाहिजे, माझ्याकडे स्वतःकडे हार्ड कॅश पाहिजे, गोल्ड तर नाहीच म्हटले तर गोल्ड ठेवलं पाहिजे, नाही ठेवलं पाहिजे, एफडी केली पाहिजे, आरडी केली पाहिजे, डिजिटली पेमेंट सिक्युरिटी ठेवले पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे. कारण की लोक सध्या ऑब्व्हियसली कन्फ्युज आहे, मी सुद्धा कन्फ्युज आहे की माझे पैसे मी वाढवू कसे, ठेवू कसे आणि भविष्यात कसे राहू. आता आपण थोडंसं गणित मांडू. ओके. खूप त्या लाख कोटी या आकड्यांमध्ये अडकू नका, मी त्याला सामान्य सिम्प्लिफाय करतो. 1000 रुपयासाठी माझ्यासाठी सिम्प्लिफाय करतो. एक लक्षात घ्या की दर महिन्याला भारत देश या ज्या प्रधानमंत्री महोदयांनी 6 गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आपण 2 लाख कोटी रुपये परदेशाला देतो आणि या गोष्टी भारतात आणतो. बरोबर. त्यातल्या काही गोष्टी आणायलाच लागतील,
हम्म. काही गोष्टी सबस्टिट्यूट करणं पॉसिबल आहे, काही गोष्टी पोस्टपोन करणं पॉसिबल आहे. बरोबर. आपल्याला किती बदलायचंय? हम्म. तर आपली जी परदेशी चलनाची गंगाजळी आहे, ती गेल्या दर महिन्याला साधारण 20,000 कोटी रुपयांनी कमी होती ओके. दर महिन्यात. हम्म. म्हणजे आधी 100 असेल तर ती मग 80 झाली, मग 80 असेल तर ती 60 झाली, म्हणजे 20,000 कोटी रुपयांनी कमी होते. जर 2 लाख कोटीचं जर मी इम्पोर्ट करत असेल दर महिन्याला आणि इकडे जर 20,000 कोटींनी माझी गंगाजळी कमी होतीये, तर प्रधानमंत्री काय सांगतायत की बाबा रे, फक्त 10% तुमचा कंट्रोल वाढवा. पेट्रोल डिझेलवर 10% वाढवा, सोन्यावर 25% वाढवा, 30% वाढवा, ऑइलवर पुन्हा 10% वाढवा, फॉरेन गुड विकत घेण्यावर 25-30% वाढवा. बेकार ब्रँड तर बेकार ब्रँड, पण वर्ष 2 वर्ष डोमेस्टिक ब्रँड घ्या, कशाला परदेशी ब्रँड घेता? असं करून फक्त आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन चालू ठेवायचे, पण पैसा देशाबाहेर गेला नाही पाहिजे. आपल्याला फक्त 10% दर महिन्याला सेव्ह करायचे, म्हणजे जे बाहेर दर महिन्याला 20,000 कोटी रुपये जे जास्त चालले इतर देशांनी किमती वाढवल्यामुळे, हे 10% जर कन्झम्पशन कमी झालं किंवा लोकल कन्झम्पशन वाढलं, तर 20,000 कोटी रुपये आपल्याला फक्त कमी करायचे, म्हणजे आपली गंगाजळी स्टेबल राहील. ओके, म्हणजे इथला पैसा इथेच वापरायचा, राहिला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही गैर मग त्याला नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. आणि फक्त मला ओव्हरऑल सुधारणा किती पाहिजे, तर 10% 10%. कुठेतरी 25% सुधारणा करायची, कुठं 5% करायची, कुठं 10% करायची, कुठं 15% करायची. एवढी जर सुधारणा केली तर हे बॅलन्स राहतं. म्हणजे गुंतवणुकीमध्ये जमिनीमध्ये इथेच राहील, तर इथंच त्याच्यामध्ये राहील, काही प्रॉब्लेम नाही. गोल्ड बॉन्ड मध्ये केलं तर इथंच राहील, भिशी लावली तर ती इथंच राहील. मी जर तुम्ही बाहेरच्या देशाचे इयरपॉड वापरत असेल तर लोकल वापरा, पैसे इथंच मिळतील, इथल्याच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला जातील. मी जर्मन कार, अमेरिकन कार घ्यायच्या ऐवजी भारतीय महिंद्राची कार घ्यावी, टाटाची कार घ्यावी, पैसा इथंच राहील. तर या पद्धतीने आपल्याला पैसा आपल्याच मार्केटमध्ये ठेवायचा. म्हणजे एक चेन जी आहे, जी बाहेर जाण्याची पैशाची चेन आहे, तिला थांबवलं पाहिजे आणि इथल्या इथं तुम्ही चालू द्या. करेक्ट. मी फर्निचर इंडोनेशियातनं आणू शकतो, मी फर्निचर मलेशियातनं आणू शकतो, मी फर्निचर चायनातनं आणू शकतो, मी फर्निचर भारतात घेऊ शकतो. बरोबर. बाहेरचं फर्निचर डेफिनेटली सुंदर असेल, बाहेरचं फर्निचर डेफिनेटली स्वस्त असेल, पण मला जर देश टिकवायचा असेल तर मी माझा खर्च माझ्याच देशात केला पाहिजे, माझ्याच माणसावर केला पाहिजे. हे काही दिवस फॉलो करणं गरजेचं आहे. मी लास्ट पॉइंट सांगतो. ओके. हा का वाचवायची? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपले का स्टेबल ठेवायचे? आज इमर्जन्सी सिच्युएशन नाहीये, आज अलर्ट आहे. बरोबर. उद्या इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण होईल, एखादा देश बँकरप्ट होईल, एखादी कंपनी बँकरप्ट होईल, दुर्दैवाने भारताचं एखादं युद्ध सुरू होईल. बरोबर. आणि युद्ध जर सुरू झालं तर दररोज 10,000 कोटी रुपये युद्ध लढायला लागतात. त्या दिवशी आपल्याकडे दारुगोळा विकत घ्यायला आपल्या देशाची सार्वभौमत्ता जर जिवंत ठेवायची असेल, तर जर लढाई करायला लागली तर ते पैसे अवेलेबल असले पाहिजे, म्हणून गंगाजळी जिवंत ठेवली पाहिजे. सर, तुम्ही काही दिवस वारंवार म्हणतायत, नुकताच पंतप्रधानांचंही काही मीडियामध्ये स्टेटमेंट होतं की सिच्युएशन्स कॅन गो मोर वर्स्ट, थोड्याशा कंडिशन ज्या आहेत त्या अजून खराब होऊ शकतात. तर एक मला भीती आहे किंवा मला प्रश्न असा आहे की तुम्ही काही दिवस म्हणतायत, पंतप्रधान म्हणतायत की सिच्युएशन्स अजून वर्स्ट होऊ शकतात, तर नेमकं परिस्थिती कशी होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये युद्धामुळे? तो एक लक्षात घ्या की हे युद्ध किती काळ चालेल याच्याबद्दल आपल्याला कल्पना नाही, कारण हे खूप अनसर्टन पद्धतीने युद्ध होत आहे. आणि मी युद्धाचा एक्सपर्ट नाहीये, मी इंडस्ट्रीतला व्यक्ती आहे. इंडस्ट्रीयल प्रोडक्शनवर, सर्व्हिसेसवर, इकॉनॉमीवर बोलू शकतो. राईट. पण एक लक्षात घ्या की युद्ध झाल्यानंतर त्या परिस्थितीतनं बाहेर पडायला खूप वेळ लागतो. बरोबर. म्हणजे एखाद्या तेल कंपनीच्या तेल विहिरीवर ज्यावेळेस बॉम्ब पडतो, तोपर्यंत पाईपलाईन मधलं ऑइल सगळ्यांपर्यंत पोहोचतं. बरोबर. पण बॉम्ब पडलेली तेल विहीर सुरू करायला वेळ जातो. त्याला 3 महिने जातात, त्याला 4 महिने जातात, त्याला 5 महिने जातात. आणि हे आफ्टर इफेक्ट पडणार आहेत, म्हणून पंतप्रधान म्हणतात की पुढे अजून वाईट काळ. किंवा सीआयआयचे माजी अध्यक्ष कोटक सांगतात की अजून समोर वाईट काळ येणार आहे. किंवा सिंगापूरचे राष्ट्रप्रमुख सांगतात की अजून वाईट काळ येणार आहे. नंतर म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर व्यक्ती रिपेअर व्हायला 2-2 महिने हॉस्पिटलाइज राहतो. बरोबर. तशी कंडिशन जगावर येईल, त्यासाठी राहायला पाहिजे. पण आपण अनेक रिसेशन्स पाहिलेले आहेत. काही रिसेशन आर्थिक नीती चुकल्यामुळे येतात, बरोबर. आणि काही रिसेशन्स युद्धामुळे येतात.
पण जो काही आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की हम्म. कुठलंही रिसेशन 1.5 ते 2 वर्षापेक्षा जास्त टिकलेलं टिकलं नाही. नाहीये. अशातल्या काळात हम्म. रिसेशन 7-8 महिन्यात रिकव्हर होतात. बरोबर. मला जर विचाराल तर साधारण 8 ते 15 महिने हम्म. या पिरियडमध्ये पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रिकव्हर होऊ शकते. सर, आता तुम्हीच बोलता बोलता एक प्रश्न म्हणजे मुद्दाम पुढे मांडला आणि आपला मुद्द्यावर बोटच आहे. तर कन्क्ल्युजन मध्ये मला कदाचित तसा प्रश्न आलाच पाहिजे. प्रत्येक भारतीयाच्या मनात तो प्रश्न आहे की आपली सरकार, आपला अर्थमंत्री कुठेतरी या सिच्युएशनला पहिलेच पूर्व प्लॅनिंग करण्यामध्ये असफल राहिले किंवा त्यांची प्लॅनिंग कुठेतरी चुकली. ज्याच्यामुळे आपण आज जे सिच्युएशन फेस करतोय, आज जे आपल्याला म्हटलं जातंय की सोनं खरेदी नका करू किंवा ह्या त्या गोष्टी. हे पूर्व आपण तयारी केली असती तर ह्या गोष्टी नसत्या झाल्या? मुद्दा खूप महत्वाचा आहे. राइट. अम, मुद्दा खूप संवेदनशील आहे. हं. याचं उत्तर मी असं देईल की हो पण आहे आणि नाही पण आहे. ओके. मी दोन्हीचंही उत्तर देतो. मी मोघम उत्तर देऊन थांबणार. बरोबर. नाही याच्याकरता की पंतप्रधान महोदयांची ही घोषणा हं. फार फार तर काय होऊ शकलं असतं की 1 आठवडा आधी होऊ शकली असती, हं, हं. 2 आठवडे आधी होऊ शकली परत असती. सर तेव्हा बंगालचं इलेक्शन चालू होतं नाही, कदाचित. हा एक पार्ट झाला. हां. म्हणजे पॉलिटिकल कंपल्शन हा एक पार्ट झाला. हं. दुसरा पार्ट हाही असतो की एक लक्षात घ्या की कोविडची परिस्थिती आलेली आहे हं. आणि कोविड लॉकडाऊन झाला आणि घरातला प्रमुख व्यक्ती पहिल्याच आठवड्यात म्हणतो की आता अतिशय विदारक परिस्थिती येणार आहे आणि आपल्या समोर भयानक परिस्थिती येणार आहे. तर घरचे लोक त्या घरच्या कर्त्या माणसाला म्हणतील, अरे तू घाबरून द्यायला आलाय का घर चालवायला आलेला आहे? बरोबर. त्यामुळे युद्ध सुरू झालं आणि पहिल्या आठवड्यात देशाचा प्रमुख म्हणतो की अरे बापरे, जगात युद्ध सुरू झालंय, आता काही खरं नाही, सगळ्या जणांनी सावध व्हा. त्यामुळे असं कोणी इमिडिएटली येत नाही. पूर्ण असेसमेंट केली जाते. पण ही गोष्ट आठवड्यापूर्वी होऊ शकली असती का? 2 आठवड्यापूर्वी होऊ शकली असती का? कितीही स्ट्रेच केलं तर ज्या दिवशी अमेरिकेने माझं डेलिगेशन मी दुसऱ्यांदा पाकिस्तानला पाठवणार नाही, हे ज्या दिवशी सांगितलं, कदाचित तो अर्लिएस्ट डे राहिला असता. ओके. म्हणजे पाठीमागे गेलं तर 17-18 दिवस फार तर आपण पाठीमागे जाऊ शकतो. म्हणून मी म्हणतो की याला खूप उशीर झालाय का? तर उत्तर आहे नाही. आणि हा जस्ट अलर्ट आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या 6 महिन्यात, 8 महिन्यात, वर्षभरात किती सेव्हिंग करायचंय या गोष्टींचं, या 6 गोष्टींचं, तर सगळ्यात मिळून 10%. 10%. म्हणजे ज्या दिवशी इमॅजिन करा की कंपनी मला सांगते की आपलं काही खरं नाही, यावर्षी बोनस नाही, तर मी माझ्या घरातले खर्च पण 10% कमी करतो. बरोबर. कंपनी म्हणते की आता खूप भयानक परिस्थिती आहे, 15% पगार कमी, त्या दिवशी मी घरातले खर्च 15% कमी करतो. साधारण तीच परिस्थिती आहे. मी हो याच्यासाठी म्हणालो, सरकार अपयशी ठरली का? हा, अपयशी ठरली का? तर मी म्हणेल की गेले 25 वर्ष, मग ते सरकार कुठल्याही पार्टीचं असो, एनर्जी पॉलिसीला आपण खूप सिरियसली ग्राउंड लेवल पर्यंत प्रयत्न करू शकलो नाही, ही गोष्ट नक्की म्हणता येईल. आणि ही गोष्ट गेल्या 25 वर्षांच्या सरकारबद्दल म्हणायला पाहिजे. मग ते कुणाचंही असो. ओके. मग ते 1995चं सरकार असून देत, 2000चं सरकार असू देत, 2003चं असू देत, 2014चं असू देत, नाही तर 2024 फॉर एक्झाम्पल विचार करा की अजूनही हे युद्धाची परिस्थिती सोडून द्या, तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पुणे रस्त्यावर सीएनजी ला क्यू दिसतो? नक्कीच. भारतात ईव्ही गाड्या येऊन 3 वर्ष झाले, पण तुम्हाला खरंच ईव्ही चार्जिंग स्टेशन मुबलक प्रमाणात मिळतात का? नक्कीच नाही सर. ब्राझील 100% इथेनॉलवर व्हेकल टेस्ट केलेली आहे. आपण अजूनही चर्चा करतोय की ते इंजिन खराब होतं, मग करायचं का नाही करायचं, मग 10% करायचं का, मग 30% करायचं का, मग खाद्य अन्नाचं काय होईल, मग लोक सगळं ज्वारीचं इथोलान करतील, मग लोक काय जेवतील, या सगळ्या गोष्टीत आपण चर्चा करतो. आणि आत्ताशी कुठं आपण 30%कडे चाललेलो. म्हणजे एनर्जी बॅलन्सची नीती वापरताना तुम्ही सोलर पॉलिसी घ्या, सोलर पॉलिसी ओपन केली आणि आता काय म्हणतोय आपण की सनलाईट असेपर्यंत जेवढं सोलार जनरेट होईल तेवढंच क्रेडिट तुम्हाला. तुम्ही एक्स्ट्रा जनरेट केलं तर तुम्ही रात्री नाही वापरायचं, तुम्ही रात्री आमची वीज घ्यायची. त्यामुळं हा जो नीतीमधला इम्बॅलन्स आहे, गेले 30 वर्ष सरकारने याला पुरेसा न्याय दिलेला नाही, सेन्सिटिव्ह संवेदनशील सब्जेक्ट असताना. त्यामुळे आता भारतीय लोक प्रोएक्टिव्ह नाहीत. आपण दणका बसल्याशिवाय सुधरत नाही. बरोबर. कोविडने धक्का दिला म्हणून आपल्या खूप सिस्टीम सुधारल्या. त्याचप्रमाणे हा एक धक्का दिलाय आपल्याला स्वदेशी वाढवायला, आपल्या देशातले प्रॉडक्ट डेव्हलप करायला, वर्ल्डला सबस्टिट्यूट गोष्टी आणण्यासाठी, इम्पोर्ट
सबस्टिट्यूशन वाढवण्यासाठी, एक्सपोर्ट वाढवण्यासाठी, पेट्रोलियमला सबस्टिट्यूट करण्यासाठी यासारख्या अनेक गोष्टींना स्कोप आहे. बरोबर. म्हणजे हरियाणामध्ये दिल्ली पोल्युशनवर आपण बोलतो, कारण हरियाणातले आणि पंजाबमधले लोक पाचट जाळतात, पण या पाचटापासनं तुम्हाला त्या गिट्ट्या तयार करता येतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला ते बर्निंगला कोक सारखं म्हणजे कोळशासारखं वापरता येतं. पण ती इंडस्ट्री आपल्याकडे डेव्हलप नाही झाली. बरोबर. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सबस्टिट्यूट युरियाला मिळालं नाही. आपण चंद्रावर यान पोहोचवलं, पण अजून युरियाचा सबस्टिट्यूट आपण वापरत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं आपल्या माइंडसेटचा प्रॉब्लेम, बदलाला विरोध करण्याची मानसिक स्थिती आपल्याकडे थोडीशी जास्त आहे. त्यामुळे तडाखा बसल्याशिवाय आपण बदलत नाही. छान आहे, आता तडाखा बसतो, सध्या चालू आहे तडाखा. नक्कीच भरभराट करून पुढे. नक्कीच सर. म्हणजे तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये मुद्द्यावर बोट ठेवत बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या की जे आजच्या सामान्य माणसाला, मला सुद्धा इतके प्रश्न होते सर सध्या की आता काय होणार, आता कसं करायचं नेमकं, पण तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये मला आणि ऑडियन्सला देखील बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या. त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून थँक्यू. आणि मी ऑडियन्सला सुद्धा विनंती करेल की जर का तुम्हाला अजून सुद्धा काही आर्थिक दृष्टिकोनाने काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. कुलकर्णी सर आपल्याला नक्कीच त्याबद्दलही मार्गदर्शन करतील. आणि सर, मला अशी इच्छा आहे की एक शॉर्ट अँड स्वीट मेसेज जे आपण म्हणतो एकंदरीत कन्क्लुजनच्या हिशोबाने, तो तुमचा काय असेल माझ्यासाठी, एकंदरीत सध्या संपूर्ण भारतीय वासियांसाठी? आपण सारांश करूया आणि तो 5 मुद्द्यांमध्ये संपूया. ओके. एक लक्षात घ्या की कुठल्याही देशाची आर्थिक घडी जर आपल्याला नीट चालवायची असेल तर 3 घटक महत्वाचे आहेत. पहिला आहे शासन, ओके, दुसरा आहे उद्योग आणि तिसरा आहे नागरिक. तर या तिघांनी काय करावं हे माझ्या तुटपुंज नॉलेजने मी तुम्हाला सांगतो. नक्की सर. नंबर 1, भारतात असं म्हणलं जातं की कांद्याच्या किमतीमुळे या देशात सरकार पडू शकतं. ही भीती राज्यकर्त्यांमध्ये असते. त्यामुळे त्यांचा जास्तीचा भर हा किमती स्थिर राहाव्या इकडे असतो, बदल घडवून आणण्याकडे नसतो. जर आपण बदलाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडवली नाही तर देश पुढे जायला मर्यादा येतील आणि चॅलेंजेस फेस करायला सुद्धा मर्यादा येईल. तर राज्यकर्त्यांना हे करेज दाखवायला लागेल. नंबर 1. नंबर 2, सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपण बदलाला विरोध करत असतो. बरोबर. आपण म्हणत असतो नाही मी पाम तेल खाईल पण तेलाच्या किमती नाही वाढल्या पाहिजे. मला नाही माहिती भारताचा युरिया चांगला आहे का नाही, मी बाहेरचाच युरिया घेईन. मला नाही माहिती भारताची गाडी चांगली आहे का नाही, बाहेरच्या गाडीला स्टेटस आहे, मी बाहेरच्या गाडी घेईल. लोकांना मानसिकता बदलायला. बरोबर. नंबर 3, उद्योजक. एक नक्की की एकतर भारतातले प्रॉडक्ट थोडेसे महाग आहेत किंवा भारतातल्या प्रॉडक्टचा दर्जा कमी आहे आणि म्हणूनच नागरिकाला वाटतं की मी बाहेरचं प्रॉडक्ट घ्यावं. हे मान्य करायला पाहिजे. उद्योजकांनी आणि शासनाने कलेक्टिव्ह एफर्ट मधनं माझा कॉस्ट कंट्रोल आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आणि न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कशा होतील याच्या दृष्टीने जॉईंट पॉलिसी प्रिपरेशन आणि जॉईंट पॉलिसी एक्झिक्युशन याला पर्याय नाही. हे जर केलं नाही तर आपण याच पद्धतीने वर खाली होत राहू. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून पॉडकास्टसाठी आलात आणि बऱ्याचशा गोष्टींवरती तुम्ही प्रकाशझोत केला. धन्यवाद ऑडियन्स तुम्हाला सुद्धा की तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघितला. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी मुद्द्यावर बोट विथ विनय या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.